अब्बा मोर हे दाखव मोर खा खा किती 5 ना आलो 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 जय जय जाऊ जय शिवराय जय शंभूराज. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा व्लॉग आपण कंटिन्यू करूयात. आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा 3रा गुरुवार, पण पहिल्या गुरुवारी अमावस्या असल्यामुळे तो का आम्ही धरला नाही. तर आज 2रा गुरुवारचं पूजन होणार आहे. तर पूजन वगैरे करेल थोड्या वेळाने. आता चालले मी बाबूदादाला घेऊन स्कूलला. तर बघा बाबूदादाच्या तयारी झाली आणि आमच्या आईने तर अंगण साडवलं आहे आमच्या इकडचं सगळं. चल स्कूलला जाऊ पटकन. मी येतो तर आता चाललं मी बाबूदादाला घेऊन स्कूलला. ही बाबूदादाची स्कूल बॅग आहे. चल ती मुंगले आहेत असू दे चल. आणि तिकडे बघा ती छोटीशी दीदी कशी झाडू मारते. कशी झाडू मारते दाखव. कशी झाडू मारतात. हां दाखव झाडू मार. त्याने घाण केले काय. मार झाडू मार. हां चल या पटकन चल. तर आमच्या बाबूदादा आता स्कूलला. चल 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 जल्दी जल्दी चल. चल चल पटकन चल आतमध्ये चल. चल ना इथं नको थांबू. स्कूलमध्ये बसायचं असतो. लॉखा नाही फ्रेंड बोलायचं आहे. लॉखा नाही बोलायचा. हां येतील फ्रेंड आता येतील. तोपर्यंत आईला सांग काहीतरी तुला ABCD काढून देतील. हां वजन करू. नाही बंद आहे तो वजन काटा. वजन काटा बंद आहे. ए लात ना मारायची बॅगला. पाय पड अजून. हां पाय पड. हां बॅगला लात मारायची नाही. तिथे ठेवून दे. इथे लात ना मारायची. इथं ठेवायच्या नाही. इथं बस आता. हां ठेव इथं ठेव. आता पडला असता ना. हां तिथे ठेव. हां ठीक आहे चल बस. मी आलो ना तोपर्यंत. मी लादेपासून आलो. इथेच बस आता स्कूलला. तर बाबूदादा आता स्कूलला बसवले. अजून पोरं नाही आली. मी तोपर्यंत लादी पुसून घेते. तिथंच बसा का इथं दीदी वगैरे आहे. तर आता मी चाललो आमच्या घरी आणि पुसते लादी. तर नमस्कार मित्रांनो, सकाळचे काम आवरून बाबूदादाला मी शाळेमध्ये सोडल्या आणि त्यानंतर लादी वगैरे पुसून आमचं आता आज 2रा गुरुवार असल्याने मार्गशीर्ष महिन्यातलं म्हणजे तसं 3 गुरुवार होतात, पण आज 2रा गुरुवार पूजला आहे आम्ही. तर पूजन कसं करतात ते मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं, त्याच्यामुळे आज काही जास्त शूट नाही केला. आज फक्त कशा प्रकारे पूजनाची मांडणी केली ते तुम्हाला दाखवते. बघू शकता प्रत्येकाची मांडणी वगैरे ती वेगळी असू शकते आणि पूजा करायची पद्धतसुद्धा. तर मी माझ्याकडे कशी मांडली देवीचे पूजन कसं केलं ते दाखवते तुम्हाला. तर आज मी मार्गशीर्ष महिन्यातील 2रा गुरुवार पूजलेला आहे. तर अशा प्रकारे मी देवीची मांडणी वगैरे केले आणि बाबूदादा अजून शाळेतच आला नाही आहे तो. तर घरातली कामे वगैरे पण आवरलेत. बघू शकता आज जास्त पसारा पण नाही आहे. बाबूदादा आज स्कूलमधून आला नाही त्याच्यामुळे पसारा वगैरे नाही आहे. आणि साईकडे जाऊन आलेले. तर साईचं पण आवरलं आहे आमच्या. फक्त पाणी दाखवायचे फक्त. खुराक सगळा टाकला. आणि इथं आईने घेतलं आहे पुलाव बनवायला. तर आज 2च मेंबर जेवायला आहेत, आप्पा आणि भाऊ आणि बाबूदादा. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी एकत्रच पुलाव बनवते. जेवणाचा कॉन्ट्रॅक्ट आईकडे आहे आमच्या आजचा. कोणता बाई. हां आले न्यायला. बाबूला स्कूलमध्ये डबा नेऊन द्यायला लागेल. तर आता भूक लागलं खायला द्यायला. आणि तर साईकडे जाते पाणी दाखवायचे त्याला. तर दाखवते साई कसं असेल आपला. तर आता उपास आहे. हे बघा खुराकाचा घामेल पण पस्त केलेला आहे. थांब ना. तर बघा मित्रांनो साई आपला कशा प्रकारे मांडला जाते. त्याला पाणी वय. आता टाकते मी त्याला पाणी. हो मागे हो. थांब पाणी टाकायला आणते. पाणी नाही त्याचे संपले.
पाणी थोडंच आहे तरी पित होतो. अजून त्याला पाणी टाकते मी. तर हे बघा आता त्याला पाणी बादली भरून टाकलं आहे मी येईपर्यंत पाणीच पित होता. आणि आता त्याने स्वतःहून तोंड मारले बादलीला आणि पाणी थोडं खाली सांडवलं. काय हात लावू थांब लावतो हात. ओ मागे हात नाही लावला म्हणून इथपर्यंत आलं बाई. रे ओ मागे तोंड दाखवतो रे इकडं. तिकडून जाम नाटके बघतो झाला. तर आता साईचं पण झालं आपलं आवरलेलं. आता आहेच पाणी दाखवायचं ते पण दाखवलं. तर जाते बाबू दादाला स्कूलला डबा वगैरे देते. त्याचा टिफिन बॉक्स रिकामा असेल तो. अंगणवाडीत खायला मिळतं आमच्या बाबूला. कुठे त्याचा बॉक्स टिफिन बॉक्स चमचा आणलेलं ना मीच घेऊन आलो त्याचा चमचा. आपल्या बाबूचा टिफिन बॉक्स चम्मच. जाते स्कूलला बाबू दादाच्या. स्कूल म्हणजे अंगणवाडी आहे आपली. तर त्याला सांगतो नाही आम्ही स्कूल सांगतो. हे बघा आमच्या आईने रांगोळी काढली. रेनबो आहे रेनबो कलरची आहे. तर बाबू दादा आल्यावर थोडं आणि सगळी रांगोळी पुसून टाकेल. कुठे बाबू दादा पकडू त्या बाबा दिला का खा नंतर. रिकाम आहे काय नाही त्यात काय नाही नंतर खाऊ भेटल. चमचा दिला का त्याचा. अरे गावाकडची पोरं कधी नसतं धरणार मासा पकडायचा. पप्पा जातो ना तुझ्या माशाला. ऑरेंज संत्री कोंबडीचा पीस बाबू 8 वाजता इंग्लिशमधलं मराठीमध्ये ट्रान्सलेट करतं. कोंबडीचा पीस नेट आहे त्याला बोलतं मासं पकडायचा. आपल्याकडची गावाकडची पोरं त्यांना असंच मराठीमध्ये म्हणजे माहिती. पण ते बोललं तर बरोबर नेट होतं. नेट म्हणजे मासं पकडायचंच असतात. आणि काल आपल्या बाबूदादांनी पिल्ली आणलेली 7 घेतलेली सॉरी. त्यातला एक कावल्याने नेला. आणि हे बघा अभि 6 बच्चे आहे पण आता उन्हात ठेवल्यात उष्णतेत. त्याच्यावरती आमच्या आईंनी टाकले ही चादर ब्लँकेट सॉरी बेडशीट टाकले. हा बी झोपले हा पण झोपले. 1 2 3 फ्रेश आयटम फक्त. झोपलेत का डीम झाले काय माहिती. तर आपली पिल्ली ना अजून आपला ब्लॉग एडिट नाही केला. तो ब्लॉग आता मी एडिट करते आणि अपलोड करते नंतर केस वगैरे विचारे. चलो बाय बाय. बाबू दादा आल्यावरती दाखवते मी. आमच्या आईंच्या अजून पुलावची तयारी चालू आहे वालावची. हे आपलं बाबू दादांनी बोलवलं लाखीवाल्याला. आला का कुठे नन्नाच घेतो का.
लाचीवाला बोलवले बाबा दादाने, नानाच घेतो. चल दुकानात पैसे आहेत आपल्याकडं ना पैसे. रियल दादा बोलायचं. चल ये इकडं. कोण आहे? लाची कशा बाई बनवले ते का? बनवलं. हा याला लावून द्या काठीला. बाबा दादा लाची पाहिजे का? चांगली दे रे त्याला पोराला आहे नको यायला. काय बनवतो? मोर. काय बनवलं? मोर. अहो मोर पाहिजे का? फुल करून मोर कर. मोर करा. मोर मी खाऊ? दोघं मिळून का? लाची अब्बा मोर हे दाखव. मोर खा खा. हे किती? 5 ना? बाकीचे 4 दे विचार करून. ते याचा गोल गोल करून दे. ते नको काय बनवून दे. अजून घेऊ का? आपल्याला ते खायला घेतलं आणि त्याला मोर बाद झाली. एवढा किती तो का पोटात जंतू होतील त्याचा. जास्त नाही खाता बाबू. या गोल्या कशात? 5ला. या पण 5ला. ते 10ला देतो तुला 5ला देतो बारकीचं म्हणलं. 12 पोळे म्हणून काय? हा हा बरोबर. पहिले भेटत ना मग 50 पैशाचा भेटायचा पहिले. 50 रुपयाला भेटायचं. त्याच्यानंतर कसा लागतो बाबू दादा? मोर कसा लागतो? चल का दादा घरात चल. घरात चल. ये नाही ये तुझं नाही. औषध आहे आईचं औषध आहे. आई तुमचं औषध देऊ. 2 तुमचं 2 माझं. 2 आईचं औषध 2 माझं ना. तर तू मोर तुझं औषध आहे ऐकडून घे. जा चल ये घरात. थोडं पाणी. झाले. हा 1 मिनिट. हा मग कर. हा म्हणून का पिल्ली बाहेर नाही काढायची ना? आतमध्ये केला जा. चला 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 चला. तांबा नको द्या ना. तशीच राहून दे. तशीच राहून दे. पिल्लांना तशीच ठेवा. पिल्लांना तशीच ठेवा. झुंगारती काढ मग. त्याला डायपर नाही घातला आता. त्याला डायपर आणायचं का? तुझ्या अंगावर. तर मित्रांनो आता झाली संध्याकाळ आणि आज गुरुवारचं पूजन वगैरे झाले. पोथी पण आता जस्ट वाचली आहे मी ना. आज त्याचबरोबर दत्त जयंती पण आहे. तर आता ठरलं आहे आमचं जायचं अवसरेला. तर चाललो आहे आम्ही मठामध्ये. आणि आईने आमच्या भाजी बनवली बघा. मुळ्याची भाजी आहे काल कट केलेली. तर सकाळी मेथीची भाजी घातली. काय लावलं ओटाला. आणि इथे भाकरी टाकलेत. आणि बाबू दादाची पण तयारी झाली. हिरो दिसतो आमचा बाबू दादा आहे बघ. बघू दाखव बाबू हिरो कसा दिसतो बघू. मस्त दिसतो का? हा नको. हा ओठाला लावतो का माझ्या? लिपस्टिक लिपस्टिक बघ. ओके थँक्यू. हे काय करतो तू? लिपस्टिक. ओके चल ना. आता निघतो आम्ही मठावरती जायला अवसरेला साधक आश्रममध्ये. तर बघू तिकडे जर मला शूट करायला मिळालं तर नक्की शूट करेल ना. दाखवेल तुम्हाला. ना विचारलेलं बरं ना. मला पहिले आपण कुठे आलो? बाप्पा करायला आलो ना.
तिकडे टाकू आता इथं नको तिकडे आहे ना तिकडे टाकू दर्शन घेऊन बाहेर निघा एकदा काय बाप्पा का बाप्पा हा ते काय आता घेतो ना आता याला काय पाहिजे आता उडलं जाऊ घ्या चल काय पाहिजे तुला भाऊ जरा तर सांग मला बाबूला का हा थांबा का नंतर गंध लावायचा बाबाचं बाप्पा बाप्पा बाबाला हलवलंच का पाळणं हो या आई तर मित्रांनो गेलेले मी
अवसरेला मठामध्ये स्वामींच्या तिथून जाऊन आले, जेवण वगैरे आलो. मी, भाऊ, बाबूदादा होता, आई पण होते. आम्ही चौघं पण जाऊन मस्त जेवण वगैरे आलो. आणि आज आमची भांडी खूप कमी आहेत लिटरली, म्हणजे आज पहिल्यांदाच आमची भांडी एवढी कमी निघालेत ना. हे बघा, एक ताट, एक कढई आहे आणि हे कुकर बी नसता निघला, पण आमच्या आप्पांनी शेंगा आणलेलं ते उकडले आहे त्यावेळेस. भाऊ बोलतात आता उकड, म्हणून त्याच्यामुळे तो निघाला. तर आज काय भांडी वगैरे नव्हती जास्त. आणि त्याचबरोबर आजचा दिवस पण खूप छान गेला माझा. तर मित्रांनो 2 दिवस झाले मी ब्लॉग शूट करायचे आणि एंडिंग पण करायला नव्हतं मिळत. कधी झोपायचे पत्ताच नव्हतं लागत, झोपून जायचे. मी, बाबू दादा त्याला झोपवायला घेतलं का मी पण झोपायचे. तर आज त्याला झोपवलं आहे. तो आजचा आलेला आजीच्या सोबत आलेला आणि तिथेच त्यांच्यासोबतच झोपले बाहेर. तर आजचा व्लॉग मी याचेच एंड करते. चला बाय बाय. आणि आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.